फूड सागर जावडेकर आणि बाकी बिल्वदलचे सगळे उपस्थित मान्यवर या ठिकाणी आहेत। समोर असलेले म्हणजे पत्रकार मित्र आणि गोव्याच्या विविध भागातून आलेले या ठिकाणी वैद्य मित्र। सुरुवातीला धन्वंतरीला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखं भागवते। भारतीय संस्कृतीतली प्रार्थना केवळ आरोग्याची नाहीये तर संपूर्ण समाजाच्या कल्याणाची ही संकल्पना व्यक्ती निरोगी राहो, सांस्कृतिक समृद्धीची वाढ हो या संकल्पने संस्कृतीची शिकवण आहे। म्हणून तर आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यातील विविध भागातून आपण सगळेजण या ठिकाणी आलात। कारण दोन गोष्टी आहेत। एक, आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे कारण डॉक्टर प्रेमानंद रामाणे यांना गोवा विभूषण हा पुरस्कार बिल्वदल या संस्थेने या ठिकाणी दिला। मनापासून खूप खूप मला अत्यानंद होतोय की माझ्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। मी सरांचं खरोखरच मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। बिल्वदल ही संस्था गेली 15 वर्ष विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक असे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे फक्त साखळी आणि परिसरात नाही तर संपूर्ण गोव्यामध्ये सातत्याने करत आलेले आहेत। नवीन लेखकांना व्यासपीठ मिळवून देणं, कवींना प्रोत्साहन देणं, विविध साहित्यिक स्पर्धा घेणं, तालुकास्तरीय, राज्यस्तरीय संमेलनं घडवून आणणं, वक्तृत्व स्पर्धा, बालसंस्कार स्पर्धा, मासिक संमेलने, दशावतारी नाट्य स्पर्धा, नांदी स्पर्धा, सवेज स्पर्धा, राष्ट्रीय ग्रंथ संमेलन, कीर्तन महोत्सव, नारद मुनी पुरस्कार अशा असंख्य उपक्रमाने बिल्वदल या संस्थेने गोव्याच्या एक सांस्कृतिक जीवनामध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचं काम बिल्वदल या संस्थेने केलेलं आहे। आपण सातत्याने संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी नेहमी म्हणतोय की एखादं पुस्तक असावं, पण नुसतं पुस्तक असून चालत नाहीये तर त्या पुस्तक रूपाने एखादी संस्था असणे खूप महत्वाचं आहे। कारण त्यानेच ही संस्कृती ही जिवंत राहू शकते। त्याच पद्धतीचं कार्य आज सागर जावडेकर आणि त्याचे सगळे सहकारी खूप चांगल्या पद्धतीने करतात। त्यामुळे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय। आपण बघतोय की भारतामध्ये तसं पारंपरिक आरोग्य दृष्टीने म्हणजे सर्वांना केवळ औषधोपचार करणं ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे। ज्यावेळी म्हणजे वैद्यकीय सेवा ही उपलब्ध नव्हती तेव्हापासून वैद्य परंपरा ही आपल्या संस्कृतीमध्ये लोकांना जीवनदान देण्यासाठी किंवा पूर्ण म्हणजे फक्त गोव्यामध्ये नाहीये तर संपूर्ण भारतामध्ये ही परंपरा जिवंत होती। आणि त्यावेळी त्या प्रांतामध्ये असणारी लोक ही त्यावेळीचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी औषधोपचार करणं हे सातत्यानं वैद्यांकडनं औषधोपचार करणं हे काम चालत आलेलं आहे। पारंपरिकरित्या आपल्या पिढी ते पिढी म्हणजे वडिलांकडनं आपल्याला, त्याच्या वडिलांकडनं, आजोबांकडनं त्यांना अशा परंपरेने ही वैद्य परंपरा चालत आली होती आणि ती वैद्य परंपरा आज आपल्यासारख्या वैद्य मित्र मैत्रिणींनी ती चालू ठेवलेली आहे। गोवा सरकारने सुद्धा म्हणजे आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून परवानगी मिळावे यासाठी आमच्या बायोडायव्हर्सिटी बोर्डने की अशा परंपरेचे जे वैद्य मित्र आहेत जे औषधी वनस्पती देतात आणि ज्या औषधी वनस्पती जे देतात त्यांना फॉरेस्ट मधून म्हणजे वनस्पतीचं संवर्धन करत असताना सुद्धा उदाहरणार्थ त्यांना पानं म्हणा, साल म्हणा, मूळ म्हणा अशा पद्धतीची औषधं ज्याला जी काढायची असेल त्यांना एक वैद्य मित्र म्हणून कार्ड दिलेलं आहे आणि त्यानं ते औषध काढण्यासाठी त्यांना परवानगी पण दिलेली आहे। फॉरेस्ट गार्ड किंवा कुठल्याही फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून अशा पद्धतीने जेव्हा वैद्य मित्र आपलं कार्ड घेऊन जातात आणि तेच त्यावेळी ते औषधं काढण्यासाठी त्यांना परवानगी देतात। परवानगी एवढ्यासाठी कारण आपण बघतोय की एखादा औषधी परंपरेचं झाड हे टिकून राहणं गरजेचं आहे, ते मुळात संपून जाणं गरजेचं नाहीये। कारण ते टिकून जर राहिलं तरच ते पुढच्या जनरेशन पर्यंत राहू शकतंय। आणि योगायोगाने आपण सह्याद्री ह्या बँडमध्ये राहतोय आणि गोव्यामध्ये कितीतरी अशा औषधी वनस्पती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। त्याचं संवर्धन करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे आणि आपण तर या वनस्पती ओळखतात, मग हिरडा बेडा असेल, आवळा असेल, अशा कितीतरी असेल, मी काही नावं जर घेतली तर ती कमी ठरेल, पण या वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने आपण वेगवेगळ्यासाठी औषधं देतात, आजही देतात। आजही कितीतरी लोक त्यावरती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ठेवून ही औषधं घेतात। मी असं नाही म्हणेन की म्हणजे ॲलोपॅथिक की ॲडव्हान्स याच्यामध्ये आपण कितीतरी हॉस्पिटलायझेशन डॉक्टर्स हे जरी झालं असेल तर कितीतरी लोकांचा विश्वास अशा पद्धतीने वैद्य परंपरेवरती आहे आणि ती लोक औषधही घेतात।
या वैद्य मित्रांचा गौरव आज या ठिकाणी माझ्या हस्ते होणार आहे. मी खरं म्हणजे सागर जावडेकरने मला सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी विनंती केली आहे, पण मला चीफ जस्टिस यांच्या बरोबर मीटिंग आहे. मी त्यांना म्हटलं की वाटल्यास एखादा फोटो सगळ्यांच्या बरोबर, कारण डॉक्टर प्रेमानंद रामाणे यांनाही 6 वाजता इथून निघायचंय, त्यांनाही मुंबईला जायची फ्लाईट आहे, मग तेही थोडे गडबडीत आहे. पण तरी काही का असेना, पण आपल्या सर्वांच्या बरोबर एखादा डॉक्टर प्रेमानंद रामाणे यांच्या बरोबरही एखादा फोटो घेऊन आपल्यासाठी सुद्धा तो एक अभिमानाचा क्षण असेल, कारण अशी संधी परत परत येणार नाहीये. प्रख्यात जगविख्यात न्यूरोसर्जन, मी असं म्हणेन की या जगामध्ये 10 न्यूरोसर्जनची जर नावं काढली तर पहिल्या 10 मध्ये जर कोण असणार तर ते डॉक्टर प्रेमानंद रामाणे असणार. अशा प्रख्यात न्यूरोसर्जनच्या बरोबर फोटो घेणं हे आपल्याला बिनबदलने दिलेली ही संधी आहे. त्यामुळे आपलंही सर्वांचं खूप खूप अभिनंदन. नक्कीच म्हणजे गोवा सरकारच्या वतीने आतापर्यंत आपल्याला एक वैद्यमित्र म्हणून कार्ड दिलेलं आहे. आमच्या बायोडायव्हर्सिटीच्या वतीने त्या सगळ्यांची मिळून सोसायटी फॉर्म करणं आणि त्या सोसायटीच्या वतीने त्याला नंतर कशा पद्धतीने आपण सक्षम करू शकतो ह्याच्यावरती आता सुरू आहे. मी आत्ता काही त्यासाठी जाहीर करणं हे योग्य ठरणार नाहीये, पण नक्कीच गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्डच्या वतीने संवर्धनाचं काम म्हणजे वनस्पती संवर्धनाचं काम आणि हे पुढेही केले जाईल एवढं मी नक्कीच सांगेन. डॉक्टर प्रेमानंद रामाणे यांच्याबद्दल बोलायचं तेवढं थोडंच. म्हणजे ज्या माणसाच्या नावाने एखादी सर्जिकल प्रोसिजर आज जगविख्यात आहे, फक्त भारतातच नाही, आता जी PL डॉक्टर रामाणे सर्जरी ही ओळखली जाते, तिचा मुळात शोधच डॉक्टरांनी लावला आणि तो फक्त भारतात नाहीये तर पूर्ण जगामध्ये ती सर्जरी ही त्यांच्याच नावाने ओळखली जाते आणि त्याच पद्धतीने ती सर्जरी केली जाते. खरं म्हणजे गोव्यासाठी हा खरोखरच एक खूप अभिमानाचा क्षण आहे. वाडी तळावले या ठिकाणी जन्माला आलेले डॉक्टर प्रेमानंद रामाणे हे कालांतराने गोव्यातून मुंबईला गेले. मुंबईला त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे त्यावेळी पोर्तुगीज सरकारच्या काळामध्ये त्याला इथं ते शिक्षण पूर्ण न करता आल्या कारणे त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वीडन आणि लंडन या ठिकाणी जाऊन आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन PhD कंप्लीट केल्यानंतर परत भारतात येणं हे तसं खूप खूप महत्वाचं होतं. कारण त्यांना इथल्यापेक्षा तिथं कितीतरी जास्त पटीने आपण म्हणतोय पैसे पण मिळाले असते आणि नाव पण मिळालं असतं, पण त्यांना आपल्या देशाबद्दल असलेली ओढ, आपल्या देशासाठी काहीतरी करावी ही असणारी ओढ ही त्यांना आज म्हणजे आपल्या भारत देशात घेऊन आलं. म्हणजे किती मोठा विचार आहे बघा. नाहीतर आजचे काही युवक आहेत कुणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली म्हणजे हा देशामध्ये वेगळं काम करण्याचा प्रयत्न करतात आणि 50 वर्षा अगोदर म्हणजे आपल्या देशासाठी आपलं सर्वस्व प्राण म्हणजे आपण आपलं पूर्ण आयुष्य या देशातील लोकांसाठी काम करत करत म्हणजे देशातील लोकांसाठी करत राहावं हा विचार हा त्यांच्या मनात त्यावेळी आला. त्याने कधीही पैशाचा नावाचा विचार न करता या भारत देशातील लोकांसाठी विशेष करून त्याने आपला त्यावेळीचा म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये घालवलेला वेळ आणि कंटिन्युअसली दर गणेश चतुर्थीच्या वेळी 2 दिवस फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे गोव्यातील लोकांसाठी ज्यांना न्यूरोसर्जरीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टेशन देणं एक खूप मोठी गोष्ट आहे. आजही ते म्हणजे या ठिकाणी म्हणजे त्यांना गोव्यामध्ये यायला प्रॉब्लेम होतोय म्हणून आजही त्यांची तो कॅम्प फ्री कॅम्प मुंबईमध्ये मी त्यांना तेच विचारत होतो. मुंबईमध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तो कॅम्प चालू असतोय आणि गोव्यातून जर कोण गेला असेल तर त्याला प्रायोरिटी मिळते नक्कीच की तो गोवेकर आहे. त्यासाठी डॉक्टर त्याला प्रायोरिटीने बघतात. या आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही आपल्यातली एक ओढ आहे की तो गोवेकर आहे म्हणून त्याला प्रायोरिटी देऊन डॉक्टर बघतात. 10 वर्षापूर्वी डॉक्टर माझ्या घरी आले होते. मी मुद्दामून सांगतो की एवढ्यासाठी जेव्हा डॉक्टरांनी मला ताठ कणा हे पुस्तक प्रेझेंट केलं, आजच्या युवकांसाठी खरोखरच एक डॉक्टरांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणजे ज्या बाबतीत त्यांची शिस्त म्हणा किंवा ज्या बाबतीत त्याने केलेलं कष्ट आणि डेडिकेशन हे खूप खूप महत्वाचं आहे आणि त्यांचं असलेलं राष्ट्रप्रेम आणि लोकप्रेम हे खूप खूप महत्वाचं आहे. कारण कंटिन्युअसली कुठल्याही माणसाला म्हणजे एवढ्या मोठ्या
पदावरती पोहोचणं आणि एवढी अचिव्हमेंट करणं हे काही सोपं नाहीये. त्यासाठी कंटिन्युअसली कष्ट, डेडिकेशन आणि फोकस करून काम करणं हे त्यांनी जे केलं आणि त्यासाठी म्हणजे नियमितपणा असणं हे फार गरजेचं आहे. त्याने मला सहज बोलता बोलता सांगितलं की ताठकळा हे पुस्तक वाचून एकदा बघ, म्हणजे तुला कळेल की माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने मी या उच्च पदावरती पोहोचू शकलो. मी खरोखरच सांगतो की डॉक्टरांचा आदर्श गोव्यातील तमाम युवकांनी घ्यावा. नक्कीच ते आपल्यासाठी मार्गदर्शक असतील, आपल्यासाठी प्रेरणादायी असतील. आजच्या या देशातल्या तरुणांनी की त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे की 50 वर्ष अगोदर म्हणजे ज्यांच्या जे तरुण त्यावेळी होते ते या देशातील लोकांसाठी लंडन, स्वीडन सोडून आपल्या देशात आले आणि 50 वर्ष देशातील लोकसेवेसाठी त्यांनी वाहून घेतली. नाही ते इतर थोडे काही युवक आहेत की इतर देशासाठी काहीतरी करण्यासाठी या देशामध्ये येऊन म्हणजे गोंधळ घालण्याचा जो प्रयत्न करतात. मी त्यासाठी मुद्दामून सांगेन की खरोखरच म्हणजे डॉक्टर प्रेमानंद रामाणी सर की आपण गोवेकर आहात हा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आमच्यासाठी खरोखरच हा एक अभिमानाचा क्षण आहे. आपल्याला दिलेला गोवंत भूषण पुरस्कार, आपल्याला दिलेला अंतरुज भूषण पुरस्कार आणि आज गोवा भूषण पुरस्कार. मी तर म्हणेन की पुढच्या वर्षी आम्ही भारत सरकारला विनंती करू की पद्मभूषण नाही तर पद्मविभूषण पुरस्कार हा आपल्याला द्यावा. यासाठी आम्ही नक्कीच गोवेकर त्यासाठी प्रयत्न करू. आम्ही नक्कीच त्यासाठीही प्रयत्न करेन एवढंच मी सांगतो. आणि आपल्या या कार्याची सगळी दखल नक्कीच भारत सरकार घेईल असं मला वाटतं. आणि बिलबदलच्या ह्या पुनश्च एकदा सांस्कृतिक सामाजिक या कार्यक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो. डॉक्टर सागर जावडेकर आणि त्याची पूर्ण टीम या गोमंतकामध्ये संस्कृती जतनाचं काम यापुढेही असंच करत राहील. जसं आम्ही म्हणतोय की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे विरासत आणि विकास या दोन्ही गोष्टी समतोल हे सातत्याने साधत असतात. त्यामुळे विरासत आज आपण जे वैद्य मित्र या ठिकाणी आलेले आहात ते सगळेजण विरासत आहात आणि आपण ऍडव्हान्स सर्जरी ज्या आपण या ठिकाणी करतोय म्हणजे आयुर्वेदातून एम्स या ठिकाणी जे एस्टॅब्लिश झालं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा म्हणजे इट इज अन ऍडव्हान्स आयुर्वेदाचं हॉस्पिटल ज्या ठिकाणी भारत देशामध्ये कुठेही नाहीये ते हॉस्पिटल आपल्या धारगळ या ठिकाणी सुनिश्चित झालं आणि रिसर्च करण्याचं काम ज्या पद्धतीने या गोव्यामध्ये होतंय त्यात या दोन्ही गोष्टी आपण असलेली विरासत आणि अय्या हॉस्पिटल हा विकास आहे जो भारत सरकारने या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. त्यासाठीही मी नक्कीच म्हणजे गोवा हा पारंपरिक वैद्य असलेला प्रदेश जरी असला तर गोवा हा अय्यासारखा ऍडव्हान्स हॉस्पिटल असलेलाही प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये परत एकदा डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांचं खूप खूप अभिनंदन आणि असंच आपली कृपा ह्या गोव्यावरती आणि भारत देशावरती राहू दे एवढंच सांगून मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो की आपली 100वा वाढदिवस साजरा करण्याचा योग हा गोमंतकातील लोकांना यावा एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय गोमंतक. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिलबदलचे अध्यक्ष सागरजी जावडेकर यांना विनंती आहे की या कार्यक्रमाचं सन्मान चिन्ह माननीय मुख्यमंत्र्यांना आपण प्रदान करावं. अनुराग माहिती